समानता किंवा समता म्हणजे काय असते? ज्या देशापासून प्रामुख्याने आपण संसदीय लोकशाही घेतली तो देश म्हणजे इंग्लंड आहे. तिथे महिला आणि पुरुषांना समानता होती का? मुळीच नव्हती. महिलांना मतदानाचे अधिकार होते का? नव्हते. आपण जर पाहिलं इंग्लंडमध्ये पुरुषांना 1918 साली ज्यांचं वय 21 वर्षावरील आहे त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. स्त्रियांना होता का? नव्हता. कधी दिला तो? 1928 ला. म्हणजे तोपर्यंत स्त्रियांना आंदोलन करावं लागले, महिला भगिनींना फाईट करावं लागलं आणि तो देताना सुद्धा त्यांनी जगलरी केली. पहिल्यांदा महिला भगिनींना अधिकार दिले की ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना, आणि त्यांचं वय 28 ठेवलं. म्हणजे पुरुषांना 21व्या वर्षी अधिकार दिला, महिलांना 28 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अधिकार दिला. पण ज्यांना घरदार आहे, बंगला आहे, शेती आहे, म्हणजे अशाच महिलांना अधिकार दिला. म्हणजे इंग्लंड सारख्या प्रगत देशाने सुद्धा, ज्याचं उदाहरण आपण देतो, तिथे ही पार्शालिटी होती. दुसरं उदाहरण नेहमी म्हणतो आपण, अमेरिका सुद्धा पुढे आहे, अमेरिकेचा आपल्या पुढे आदर्श आहे. अमेरिकेने तर कमाल केली. 1776 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं, महिलांना मतदानाचा हक्क 1920 साली दिला. 44 वर्ष लागले त्यांना सुद्धा, महिलांना. दुसरं एक उदाहरण देतो, म्हणजे आपण चांगले देश ज्यांना म्हणतो तिथे ही परिस्थिती होती. दक्षिण आफ्रिकेत स्वातंत्र्य 1961 ला मिळालं आणि अधिकार मात्र सर्वांना 1994 दिले. स्वित्झर्लंड मध्ये पुरुषांना 1848 ला अधिकार दिले, स्त्रियांना मात्र 1971. एवढा कालावधी लागला. दुसऱ्या ठिकाणी फ्रान्समध्ये बघा, म्हणजे सहज मी चाळलं की स्त्रियांना आणि पुरुषांना समानता होती का? मुळीच नव्हती. फ्रान्समध्ये तर 1848 ला पुरुषांना अधिकार दिले, स्त्रियांना 1944. म्हणजे काही दशक शतक त्यासाठी लागलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने स्त्रियांना न्याय दिलाय, आपल्या भगिनींना, मातांना, मुलींना न्याय दिलाय.